नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण इथे बनवणार आहोत खमण ढोकळा। तर इथे मी त्यासाठी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। ही अशा प्रकारची वाटी तर प्रत्येक घरात असतेच। तर इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा दही घेतलेला आहे। त्यानंतर इथे या ढोकळ्याची चव बॅलन्स करण्यासाठी इथे मी 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। मीठ आणि साखर टाकून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे लिंबाचा रस सुद्धा 1 चमचा टाकून घेतलेला आहे। इथे मी हिंग सुद्धा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर इथे पाणी टाकून हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीचं आपलं बॅटर हे रेडी झालेलं आहे। त्यानंतर इथे मी ज्या वाटीने मी बेसन घेतलेलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। त्यानंतर हे तेल व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तेल टाकल्याने आपल्याला ढोकळा खाताना घास लागत नाही। तर इथे आपण असं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे हे बॅटर। तर इथे हे आपलं बॅटर व्यवस्थित असं फेटून झालेलं आहे। तर त्यामध्ये आपण टाकणार आहोत इथे खायचा सोडा टाकून घेणार आहोत। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इनो सुद्धा टाकू शकता। तर इथे बघा, सोडा टाकल्यामुळे आपलं जे बॅटर आहे ते कसं एकदम हलकं फ्लफी झालेलं आहे। सोड्यामुळे आपलं जो खमण ढोकळा आहे तो छान फुलतो देखील। तुम्ही इथे इनोचा देखील वापर करू शकता। त्यानंतर इथे मी एका स्टीलचा डब्बा घेतलेला आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जे बॅटर रेडी केलेलं होतं ते या डब्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि टोपामध्ये गरम पाणी ठेवून इथे मी हा डब्बा ठेवलेला आहे वाफवण्यासाठी। तर इथे आपला खमण ढोकळा हा 10 मिनिटानंतर चांगला असा शिजून झालेला आहे। तर इथे बघा, मी एक चाकू टाकून बघते आत, तर इथे ही चाकू एकदम क्लीन निघत आहे। कुठेही हा ढोकळा कच्चा राहिलेला नाही। तर इथे बघा, मी आता हा ढोकळा काढून घेणार आहे। तर इथे हा आपला ढोकळा डब्यातून काढून घेणार आहोत। तर हा बघा, आपला ढोकळा हा किती छान झालेला आहे, एकदम फ्लफी झालेला आहे, इथे तुम्ही पाहू शकता। तर त्यासाठी इथे मी खमण ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी इथे मी एका फोडणीच्या भांड्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी टाकणार आहे मोहरी, कढीपत्ता। मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे। तुम्ही हवं असेल तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये जिरं सुद्धा टाकू शकता। तर इथे मी मोहरी तडतडल्यानंतर लगेचच मी कढीपत्ता टाकून दिलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी टाकून घेणार आहे पाणी। त्यानंतर इथे मी टाकलेलं आहे मीठ आणि साखर टाकून देणार आहे। तर हे आपल्या पाण्याची जी फोडणी होती ती आता व्यवस्थित अशी रेडी झालेली आहे खमण ढोकळ्यावर टाकण्यासाठी। तर आपण ही फोडणी आता या खमण ढोकळ्यावर टाकून देणार आहोत। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा ढोकळा एकदा घरी ट्राय करून बघा। तुमच्याकडे कुकर असेल तर तुम्ही कुकरमध्ये देखील बनवू शकता। तर इथे बघा, आपला खमण ढोकळा हा रेडी झालेला आहे। तुम्ही हा ढोकळा हिरवी चटणी किंवा गोड चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता। जसं आपल्याला हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जसं मिळतो खमण ढोकळा त्याप्रमाणे तुम्ही इथे सर्व करू शकता।
बनवू शकता. तर तुम्हीसुद्धा घरी एकदा ट्राय करून बघा असा ढोकळा. बाय.